फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पपईचे लाडू. पपईचे लाडू हे खायला अगदी टेस्टी लागतात आणि बनवताना ते अगदी झटपट बनतात आणि थंडीमध्ये हे लाडू अगदी मस्त लागतात. त्यामुळे इथे मी एक पपई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहे आणि मागचं साल जे असतं तेही काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पपईच्या छान अशा फोडी करायच्या आहेत. इथे मी अर्धीच पपई वापरलेली आहे आणि अर्ध्या पपईमध्ये 5 ते 6 लाडू आरामशीर होतात. त्यानंतर इथे मी साधारणतः 1 कप पपईच्या फोडी घेतलेल्या आहेत. त्यानंतर या फोडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. त्याचा एक गर तयार होतो. त्यानंतर पॅनमध्ये तो गर टाकायचा आहे आणि त्यातलं पाणी आटुस्तवर 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 कप मी डेसिकेटेड कोकोनट टाकते. जेवढा गर आहे तेवढंच मी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे आणि 2 मिनटं ते हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते आणखीन ॲब्सॉर्ब करून घेतं. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहेत. इथे काजू, बदाम तुम्हाला आवडतील ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर त्या लाडूला छान चमक येण्यासाठी इथे मी 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि जेवढा तो गर होता त्याच्या निम्मी अशी साखर घातलेली आहे. म्हणजे साधारणतः 1 कप गरला मी अर्धी कप साखर घातलेली आहे. थोडंसं जायफळ आपण त्यात टाकलं आहे आणि जायफळ टाकल्यानंतर सुगंध अगदी छान येतो. त्यानंतर गॅस बंद केला आहे आणि तो लाडूचं जे मिश्रण आहे ते 5 मिनटं गार होऊ द्यायचं आणि नंतर ते लाडू छान असे बांधायचे आहेत. आणि तुम्ही ते जर डेसिकेटेड कोकोनटमध्ये टाकले तर ते आणखीनच दिसायला छान लागतात आणि खायला सुद्धा ते टेस्टी लागतं. ही रेसिपी अगदी झटपट बनते आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.